रामकृष्ण हरी. या वर्षीपासून ज्ञानोबांचा पालखी सोहळा मोठ्या प्रमाणामध्ये व्हावा अशी आसपासच्या सर्व वारकरी मंडळींची, महाराज मंडळीची इच्छा आहे. त्याप्रमाणे त्याविषयीची आता बैठक झालेली आहे आणि हनुमान जयंतीनंतर मुक्काम निश्चित करण्याकरता आम्ही निघणार आहोत. मुक्काम निश्चित झाल्यानंतर पत्रक वगैरे छापलं जाईल, तेव्हा सर्व नेवासा परिसरातील, आसपासच्या तालुक्यातील महाराज मंडळींना विनंती आहे की त्यांनी दिंडी घेऊन ज्ञानोबांच्या रथाबरोबर नेवाशावरून यावं. तशा प्रकारची सगळ्यांनी सूचना व्यवस्था वगैरे करावी. रामकृष्ण हरी. संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा या ठिकाणावरून श्री क्षेत्र पंढरपूरकडे दरवर्षी जो दिंडी सोहळा जातो तो आळंदीच्या सोहळ्याप्रमाणे व्यापक आणि परिसरातील अनेक दिंड्यांनी एकत्रित येऊन व्हावा अशी ज्ञानोबारायांचीच इच्छा असावी. त्यामुळं सगळ्यांच्या मनामध्ये तो संकल्प स्फुरला आणि त्याला मूर्त रूप आजपासून प्राप्त झालेलं आहे. गुरुवर्य बाबांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी परिसरातील दिंडी चालकांची एक मीटिंग या ठिकाणी आयोजित करण्यात आली आणि त्यातून निष्पन्न झालं की आळंदीसारखाच पालखी सोहळा या ठिकाणून व्हावा आणि अनेक दिंड्या, जवळजवळ 23-24 दिंड्या आजच्या या दिवशी यामध्ये सामील होण्यास तयार झालेल्या आहेत. आता मुक्काम निश्चित करणं, पुढचं सरकारी दरबारी काही प्रयत्न करणं हे पुढं केलं जाईल. ते वेगानं काम होणार आहे. रामकृष्ण.